नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि C5 मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आगळ्या वेगळ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. प्रेक्षको, चल भावा सिटीत मध्ये अलीकडे काय काय घडलं ते एकदा झटपट पाहूया. आज तू छपरीवाणी का घातलेस? जरा नीट घाल. म्हणजे असं चाल ना, जरा असं छान चालतो मुलासारखा. श्रेयस तळपदे गावरान ब्रोज साठी एक नवा टास्क घेऊन येतो. चल भावा ऑफिसात. कॉर्पोरेट लाईफ आपल्या शहरासाठी काही नवीन नाही. हा, पण आपल्या गावरान ब्रो साठी मात्र हे सगळं खूप नवीन असणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू, इंटर्नशिप, जॉब प्रोफाईल, जॉब प्लेसमेंट, डेडलाईन्स. म्हणूनच आपला आजचा हा स्पेशल टास्क, चल भावा ऑफिसात. गावरान ब्रोज तयारीला लागतात. गावरान ब्रोजच्या मदतीला धावून येतात सिटी सुंदरी. सगळ्यात पहिले जाऊन ग्रीट करायचं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हे हॅलो, गुड आफ्टरनून. लिफ्ट पहिल्यांदाच पाहिल्यामुळे गावरान ब्रोजचा गोंधळ उडतो. इथे इथे ही लिफ्ट आहे ऑटोमॅटिक. ती वरती घेऊन जाणार. खतरा माझी बिल्डिंग. कुठे चाललंय? इथं जागे का थांबले आणि नाही, जातीय वरती. मला शपथ पडलो की मारणार ना. सिटी सुंदरी त्यांना प्रत्येक पावलावर टिप्स देतात. जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा कॉन्फिडेंट आणि स्माइल. ठीक आहे. हाय, गुड मॉर्निंग, प्लीज हॅव अ सीट. आणि मग सुरू होतो कॉर्पोरेट इंटरव्ह्यूजचा सिलसिला. नाही तुमचं अरे हा देवा, हा काय करतोय? म्हणजे हा फर्स्ट इम्प्रेशन मध्येच असं डाऊन का झालाय? बाहेरचा चेहरा देऊन जरा जागावाणी. वाजले 2:51. तू 2:52 इथे पाहिजे मला. वातावरण एकदम तणावपूर्ण. 2:53. आता बैठक मारत पुढची उत्तर द्यायची. तू इंटरव्ह्यूला आलाय ना? असं जातात का इंटरव्ह्यूला? तुला दाढी करायला लागेल, आपण ट्रिमर मागूया. ट्रिमर आणणार आहे कोणतरी? इंटरव्ह्यू घेणारे प्रश्न विचारून गावरान ब्रोजला पूर्णपणे भांबावून टाकतात. My name is Atharva Rajendra Jagtap. Where do you live? I am live Y सातारा. तुझी मेंटरचं नाव काय इकडे? अनुश्री माने. ओके. अनुश्री समजा तुझ्याशी खोटं बोलली. ती खोटंच बोलते माझ्यावर. दरम्यान अनुश्री आणि अथर्व मध्येही जोरदार खटके उडतात. हे बावड बोलतोय. आले एवढ्या लांबून. हे तुला आवडत नाहीये तिच्या बरोबर. नाही आवडत, मी तिला बोलतो डायरेक्ट. सगळ्यांना दिसतं की मी त्याच्यावरती चिडचिड करते, मी त्याच्यावरती रागराग करते. तो मला काय म्हणला माहितीये का? त्रियस तू. शेवटी अनुश्रीच्या रागाचा बांध फुटतो. हा, मला राग आला त्याचा. आणि आज मी तुला शिकवलेलं, मी तुला इंग्लिश मध्ये तू काय नाही दिलास मग इंग्लिश मध्ये इंट्रोडक्शन? कुठं तुझं डोकं शेण खायला जातं का? नीट बोल जरा. नीट बोलायचा संबंध येत नाहीये. मग म्हणतोय की तिथं सांगतोय की खोटं बोलती, ही मला नाही आवडत. मी खोटं बोलले किंवा मी काही गेम केली तर आमच्या फायद्याचीच आहे ना ती. प्रत्येक वेळी ह्याला माझे डिसिजन्स नाही पटत. प्रेक्षक हो, तुला जपणार आहे ही थरारक मालिका एका अत्यंत रोमांचक वळणावर आली आहे. महागौरी माते की देवी आईची पालखी निघालेली असते. त्यावेळी गावकरी शिवनाथला अडवतात. ए स्मशान जोग्या थांब, पुढे नका येऊ. देवी आईची पालखी आहे. मांजरी सारखा आडवा नको येऊ. ए बाहेर काढे रे. हा असा नाही ऐकणार. एक गावकरी शिवनाथवर काठीने प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. हे येड्या. पण त्या क्षणी मीरा मध्ये येते आणि तो प्रहार परतवून लावते. मीरा गावकऱ्यांवर आपल्या शब्दांनी जोरदार प्रहार करते. दगडात देव शोधता आणि देवासारख्या माणसावरती काठी उगारता. बाबा तुम्ही इथून चला. बाबा चला. बाबा तुम्ही चला इथून. बाबा चला. चला रे.
बाबा मी काय म्हणते की ही लोक चांगली नाहीयेत बाबा इथे बघा. ती शिवनाथला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, पण शिवनाथ मात्र देवी आईकडे एकटक पाहतच राहतो. दरम्यान मंजिरी मदनला अंबिकाची फोटो फ्रेम रिपेअर करायला सांगते. जी बाईसाहेब. या फ्रेमची काच बसवून आण आणि अजून काही दुरुस्त करायचं असेल तर नीट चेक कर. जी बाईसाहेब. मॅडम ऐका ना, आणि याच संधीचा फायदा घेत माया मंजिरी समोर आपल्या चांगुलपणाची भूमिका रंगवते. अंबिकाचा फोटो मी रिपेअर करून आणू का? अगं कशाला, मदन आहे ना, तो करेल दुरुस्त. नाही मॅडम, तो फोटो माझ्या समोरच रिपेअर होऊ द्या. अंबिकाची फोटो फ्रेम स्वतः दुरुस्त करण्याची जबाबदारी स्वीकारते. अंबिकामुळे आज मी इथे, नाहीतर आजही त्या अनाथ आश्रमातच असते. प्लीज. थँक्यू. मदन, पिर्या, ही फ्रेम घ्या. चला. आणि नर्मदाला तर ही आयती संधीच मिळते. वा, आपल्या घरासाठी ही मुलगी अगदी योग्य आहे. हो ना वहिनी? मंडळी, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील नाट्यमय वळण तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतील. एका तणावपूर्ण दिवशी लीला पत्रकारांना थेट निर्वाणीचा इशारा देते. तुम्हाला मला प्रश्न विचारायचे आहेत ना? ठीक आहे, विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. मी तुम्हाला सत्य सांगेन, पण तोपर्यंत जर कोणी माझ्या नवऱ्याकडे नजर वर करून बघितलत ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. हळू. तू का आलीस लीला इथे? का आली म्हणजे? तुम्ही सगळं एकट्याने फेस करणार होता? हे जे मी बायको आहे ना तुमची, मलाही तुमची साथ द्यायची. हे इथे बस. हळू. विचारा. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा. पत्रकार प्रश्न विचारायला सुरुवात करतात. तुमच्यावर हल्ला झाला हे खरं आहे का? लीला स्पष्टपणे आपले विचार मांडते. हो, माझ्यावर हल्ला झाला हे खरंय, पण त्या हल्ल्याला पुढे करून तुम्ही माझ्या नवऱ्यावर जे आरोप करताय ना, ते खोटे आहेत. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. मी एका सर्वसामान्य घरातनं येऊन सुद्धा एजेना कधीच माझी लाज वाटली नाही. उलट त्यांनी कायम प्रत्येक गोष्टीत मला सपोर्टच केलं. आज सुद्धा या प्रेस कॉन्फरन्सपेक्षा, त्यांच्या इमेजपेक्षा त्यांना सगळ्यात जास्त काळजी माझ्या हेल्थची होती. अशातच तिला चक्कर येते. लीला, परिस्थितीचं गांभीर्य न समजणाऱ्या एका पत्रकाराला एजे चांगलंच झापतो. पण सर, इनफ. माझ्यासाठी आता माझ्या वाईफची हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तुमचे प्रश्न नाहीत. कळलं? विराज येते. लीला, लीला. किशोरचा जळफळाट मात्र काही लपून राहत नाही. या एजे आणि लीलाचं कौतुक ऐकून ऐकून जीव विटलाय माझा. प्रेक्षक हो, सावळ्याची जणू सावली या मालिकेतील घटना तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकतील. सखदेव ट्रक घेऊन मेहेंदळेंच्या बंगल्यात येतो. चल, तुला तुझी जागा दाखवते. चला. ऐश्वर्या त्याला त्याची खोली दाखवते. ही तुझी रूम. आजपासून तू इथे राहणार. त्याला काही प्रश्न विचारते. मी ते नाव काय तुझं? सखदेव. हां, सखदेव. मला सांग, हे काम तू स्वतःच्या मर्जीने घेतलंयस ना? होय तर. नाही, तुझी बहीण पण ह्याच घरात राहते आणि तू पण इथेच काम करणार आहेस. मग तुला हे काम करताना बघून उगाच रडगाणं नको आणि प्रॉब्लेम नको म्हणून विचारलं. तुम्ही काळजी करू नका, त्यातलं काय बी होणार नाही. गुड. त्यानंतर ती त्याला त्याची कामं नेमून देते. पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत की नाही बघायचं, गार्डन क्लीन करायचं, लादी पुसायची, केर काढून ठेवायची आणि पडेल ते काम करायचं.
कळलं? चालतंय की. आणि आता हे सगळं आवर आणि कामाला लाग. होय. सखदेव आपलं काम सुरू करतो. ती गाडी आहे ना ती पुसायची. चालतंय की. नंतर ऐश्वर्या सावलीला एक काम देते जेणेकरून सावली सखदेवला पाहिल. ए हॅलो, तू मगाशी ज्यूस बनवलेलास ना? हो. उरलाय? हो आहे. बाहेर नवीन सर्वंट काम करतोय. 1 ग्लास ज्यूस त्याला नेऊन द्यायचं. ठीक आहे. सावली ज्यूस घेऊन त्या नवख्या नोकऱ्याकडे जाते. दादा अहो हे घ्या ज्यूस आणलंय. घेतो ना. आणि तिथेच तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. आणि जाता जाता मंडळी लक्ष्मी निवास या महामालिकेविषयी थोडं जाणून घेऊया. श्रीनिवास निवास. एका प्रसन्न सकाळी श्रीनिवास लक्ष्मीला जागतिक महिला दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देतो. गुड मॉर्निंग लक्ष्मी. काय तुम्ही पण वा बाजूला. रोज तू करतेसच ना, आज मी केला, त्यामुळे तू आज फक्त आराम करायचा आहे आणि काय नाही. काहीतरी तुमचं बाजूला व्हा. सकाळी खूप कामं असतात. हा, ही सगळी कामं आज आम्ही करणार आहोत. म्हणजे काय, तू माहितीये का आज जागतिक महिला दिन आहे, तेव्हा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी विमेन्स डे. अरे काम सुरू झालं सुद्धा. हो का? अगं बाई, सुरुवात आहे गई. बापरे. स्वयंपाकघरात संतोष आणि हरीश चहा बनवण्यात गुंतलेले असतात. याला म्हणतात कोऑर्डिनेशन. बापरे, तुझा आणि चहाचं बघ ना कोऑर्डिनेशन. हा क्या बात आहे. झालाय चहा. आता काय लागेल? गाळणी. कुठे? गाळणी मागे असते. आणि पक्कड? हा, ती इकडे असते. हे बघ. अरे वा व्हेरी गुड. हा हळू. हा बस हळू. हा हळू. दादा हळू. अरे हो. हा तू जरा शांत बस. बस कळलं ना? मला काय. अरे कपात. अरे थांब जरा, मी काहीतरी काम करतोय ना. हो काय. अरे पण खाली दादा. अरे रे गाळणीच बकवास आहे. काय पण कटकट आहे. अरे रे. संतोषची चिडचिड शिगेला पोहोचते. या बाबांना पण ना नको ते सुचत असतं. आज काय तर म्हणे वुमन्स डे. काय गरज आहे वुमन्स डे साजरा करण्याची? डोक्याला ताप नुसता. दादा कसं आहे माहितीये का, हरीश त्याला प्रेमाने उपदेश देतो. असाच अधूनमधून जर किचन मध्ये कधी चक्कर मारला ना तर तुला कळेल. काय आहे ना, एव्हरी डे इज अ वुमेन्स डे. हे जर डोक्यात ठेवलं असतं तर आज तुला हा त्रास झाला नसता. ए जोरू का गुलाम. चल निघ तू. ठीक आहे, माझं काय, माझ्या हनीची कॉफी रेडी आहे, मी जातो. दादा हे बघ. आणि त्याच वेळी संतोषची मजेशीर फिरकीही घेतो. हॅपी वुमेन्स डे हनी. बरं दादा, हा तुला अजून चहा करावा लागेल. हा तुझ्यासाठी. काय आहे, हा सगळा चहा वेस्ट गेला ना म्हणून. तू निघ. ठीक आहे, निघतो मी. चहा करा. मला कशाला करावा लागेल? हा एवढा चहा कोणासाठी आहे? माझ्यासाठीच तर आहे. अरे माझा चहा कुठे आहे? चहाचा शेवटचा कपही संतोषच्या ओठी काही लागत नाही. कोणी मला चहा देणार आहे का? आणतो. मंडळी, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.